या मध्यवर्षापर्यंत अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी काही खास चित्रपटांची लिस्ट या व्हिडिओमधून पाहू. ओले आले हे टायटल जरा ऐकायला विचित्र वाटत असले तरी यामागचा साधा सरळ तर्क या चित्रपटातील ओमकार लेले आणि आदित्य लेले यांच्या नावातील पहिले अक्षर आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. याशिवाय या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाची कथा अशी आहे की ओमकार लेले म्हणजेच नाना निवृत्त आयुष्य जगत आहेत. त्यांचा मुलगा आदित्य म्हणजे सिद्धार्थ हुशार बिझनेसमॅन आहे. त्याला आपले ऑफिस जगातील प्रत्येक देशात ओपन करायचे स्वप्न आहे, पण हे स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात त्याला स्वतःला कधी वेळ देता आला नाही. आदित्यने आपले आयुष्य भरभरून जगावे, आपल्याला अगदी काही तास का होईना वेळ द्यावा इतकीच ओमकार लेले यांची अपेक्षा आहे. त्यासाठी ते सतत धडपड करत असतात. पण अचानक एक घटना घडते ज्यामुळे बापाच्या पायाखालची जमीन सरकते. आदित्यला सुद्धा काही कळेना असे होते आणि पुढे ओमकार आदित्य हे बापले अनोख्या भारत भ्रमंतीवर निघतात. आता ही घटना काय? आदित्य बापासाठी वेळ देऊ शकेल का? आपल्या लेकाला जरा आराम मिळावा म्हणून बाप कोणत्या थराला जातो त्या गोष्टी म्हणजेच ओले आले. नाना पाटेकर यांनी नेहमीप्रमाणे आपला दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, तर सिद्धार्थ चांदेकर यांनी देखील मुलाच्या भूमिकेत उत्तम काम केले आहे. कधी हसवणारा तर कधी डोळ्यात अश्रू आणणारा हा सिनेमा नक्की बघा. प्रत्येक सणाचं जितकं पौराणिक सांस्कृतिक महत्त्व असते त्याहून किंबहुना थोडं जास्त त्या सणांचे भावनिक महत्त्व असते. त्यातील काही सण अनेक नात्यातील लोकांना एकत्र घेऊन येणारे असतात. अशाच प्रत्येकाच्या आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती. या सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन सण साजरा करणाऱ्या अशाच कोकणातील एका घरत कुटुंबाची कथा ही घरत गणपती या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. या कुटुंबात अप्पा, माई व त्यांची मुले, भाऊ यांची पत्नी सुनंदा, शरद यांची पत्नी अहिल्या आणि कुसुम अशी आहेत. शरद आणि अहिल्या यांचा मुलगा केतन म्हणजेच भूषण प्रधान दिल्लीहून आपल्या गावी कोकणात गणेशोत्सवाला येतो. येताना तो त्याची मैत्रीण कीर्ती म्हणजेच निकिता दत्ता हिला देखील बरोबर आणतो. तिला कोकणात गौरी गणपती सण कसा साजरा केला जातो हे पाहण्यासाठी तो आणतो खरा, पण त्याचा मूळ उद्देश कीर्तीने घरातील सगळ्यांची मने जिंकावी हा असतो. कारण त्यांच्यामध्ये प्रेमाचे धागे विणलेले असतात. ही बाब घरातील कोणालाही माहीत नसते. त्यानंतर हे कुटुंबीय कसा गणेशोत्सव साजरा करतात, त्यांच्या नात्यातील गोडवा कायम राहतो की त्यामध्ये दुरावा येतो, अप्पा आणि माई हे नेमका काय निर्णय घेतात, केतन आणि कीर्ती यांच्या प्रेम कहाणीचे काय होते हे जाणून घ्यायचे असेल तर हा चित्रपट पाहावा लागेल. परेश मोकाशी यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि वाळवी असे हिट सिनेमांचे दिग्दर्शन केल्यानंतर यावर्षी त्यांचा नवीन चित्रपट आला ज्याचं नाव आहे नाच ग घुमा. विशेषतः स्त्रीवर्ग पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहाकडे वळला आहे. यापूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा या चित्रपटाने ती किमया केली होती. आता नाच ग घुमा या चित्रपटाच्या निमित्ताने वर्किंग वुमन आणि तिचा मदतीचा हात म्हणजे मलकरीणबाई यांच्या नातेसंबंधावर भाष्य करणार आहे. चित्रपटाचे कथानक यामध्ये राणी अर्थात मुक्ता बर्वे जी बँकेत नोकरी करते, तिचा नवरा सारंग साठे तोही एका चांगल्या कंपनीत काम करत असतो आणि या दोघांची एक चिमुकली मुलगी सायली असे उच्च मध्यमवर्गीय फॅमिली दाखवली आहे. दोघेही नवरा बायको कमवत असल्यामुळे त्यांच्या मुलीला सांभाळण्यासाठी 12 तास काम करणारी मोलकरीणबाई म्हणजेच आशाताई ही असते. आशाताई अर्थात नम्रता संभेराव कामावर उशिरा येत असल्यामुळे राणीची प्रचंड चिडचिड होत असते. कामाला उशिरा येणे आणि सातत्याने फोनवर बोलणे अशा काही कारणामुळे राणी आणि आशाताई यांच्यामध्ये सतत खटके उडत असतात. पुढे वाद वाढत जातात आणि एके दिवशी एक अशी घटना घडते ज्यानंतर राणी अक्षरशः हाताला धरून आशाताईंना हाकलून देते. या सगळ्यानंतर काय काय घडते, आशाताई कामावर का उशिरा येत होत्या याचे उत्तर सिनेमा पाहायला मिळते. भारतात देशाप्रमाणे मुले लग्नानंतर आईवडिलांपासून वेगळी राहू लागली. अर्थात त्यामागची कारणे वेगळी असू शकतात, पण या सगळ्यात होरपळून निघाले ते वयोमानाने थकणारे आईवडील. अशाच परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे जुना फर्निचर. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी साकारला आहे. या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा अचूक आणि हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. कथेतील भावनिक वळण आणि न्यायालयीन लढाई बघण्याजोगी आहे. कथा सुरू होते ती 70 वर्षाच्या गोविंद पाठक अर्थात महेश मांजरेकर आणि त्यांच्या पत्नी सुहासिनी मेघा मांजरेकर यांच्यापासून. हे जोडपे बोरिवलीच्या एका छोट्या घरात राहत असतात. त्यांचा मुलगा अभय IAS अधिकारी असून पत्नी अवनीसोबत तो स्वतंत्र राहत असतो. अभय आपल्या वडिलांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहतो, त्यामुळे खर्चासाठी गोविंद पाठक यांना मुलाकडे पैसे मागावे लागतात. एके दिवशी सुहासिनी यांची तब्येत खालावते, त्यामुळे गोविंद त्यांच्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात. पण तिथे इलाजासाठी आवश्यक असलेल्या डिपॉझिटची रकमेअभावी व गोविंद यांच्या मुलाच्या हलगर्जीपणामुळे सुहासिनी यांचे निधन होते. यानंतर गोविंद अभयला कोर्टात खेचतात आणि मोठ्या रकमेची नुकसान भरपाई मागतात. आता पुढे काय होते हे चित्रपट बघितल्यावर समजेल. हा चित्रपट नक्कीच कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा आहे
आणि आजच्या पिढीला एक महत्त्वपूर्ण संदेश देणार आहे. दिग्पाल लांजेकर यांचे शिवराज अष्टक मधील सिनेमे आवडले असतील आणि ज्यांना ऐतिहासिक सिनेमे पाहण्यास आवडतात त्यांच्यासाठी शिवरायांचा छावा पर्वणी आहे. या सिनेमात वेळोवेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना दिलेल्या शिकवणीचा उलगडा होतो. सिनेमा अनेकदा फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाऊन शिवशंभू या पिता पुत्राचं नातं आपल्याला दाखवले जाते. चित्रपटाची सुरुवात छत्रपती संभाजीराजांच्या राज्याभिषेकाने होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहांत झाल्यानंतर संपूर्ण राज्यात महाराजांची कमतरता भासत होती. तर दुसरीकडे राज्य आपल्या ताब्यात घेण्यासाठी दिल्लीत औरंगजेब दबा धरून बसलेला असतो. इकडे काकर खान गोरकरी प्रत्येकडून जोर जबरदस्तीने जजिया कर वसूल करणे, मुली महिलांवर अत्याचार करणे असे प्रकार सर्वत्र सुरू असतात. नुकतेच स्वराज्याचे छत्रपती झालेल्या संभाजी महाराजांना ही गोष्ट कळताच त्यांचा राग अनावर होतो. औरंगजेब व काकर खानशी गमिनिका पद्धतीने लढण्याचे ते ठरवतात. गोरगरीब जनतेकडून लुटलेल्या खजिन्याची माहिती मिळते. मग काय, पत्नी येसूबाई यांच्यावर राज्यकारभाराची जबाबदारी देऊन सरसेनापती हंबीरराव, बहिर्जी, ज्योत्याजी, यशाजी कंक यांना छत्रपती संभाजीराजे सोबत घेतात आणि मोहीम आखतात. मोहीम कशी पूर्णत्वास जाते, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात, औरंगजेब आणि काकर खान शंभूराजांच्या विरोधात कोणते डावपेच आखतात आणि त्याला शंभूराजे कसे सामोरे जातात, या प्रश्नांची उत्तरे शिवरायांचा छावा चित्रपटामध्ये मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणी व नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.